येत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। एक लेजंड प्लेयर आहेत, एक अनुभवी खेळाडू जांभिवली संघाचे। मी नक्कीच रमाकांत पाटील यांना विनंती करेन की त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। सुहास यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। मी रमाकांत पाटील यांना विनंती करेन की आमचे मित्र सुहास यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। रमाकांत चला बॉल द्या, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये। चला सुहास जा त्या ठिकाणी, तुमचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत। गेले 10-12 वर्षापासून सुहास आमचे फार जवळचे मित्र आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सुहास तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, तुमचा खेळ थोडासा मित्र म्हणेन खराब राहिला, परंतु तरी देखील आपण पाहतोय प्रयत्नाशी परमेश्वर असं म्हटलं जातं। चला मॅचला होती या ठिकाणी सुरुवात, बॅटल चांगलं रंगेल। सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं एकीकडे धामवते आणि त्यांच्या विरोधात चौक। विकेट अटॅकसाठी कमलाकर बोराडे आणि अक्षय बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु यावेळेस बॉल जाईल वन टप्प्या अखेर डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। नक्कीच चौक कमिटीचे विभागीय कमिटीचे अध्यक्ष सचिन दादा मते यांनी जर जेल टिपला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे असेल। सचिन दादा देखील असतात, बोला तयार। नैनेश पवार डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु 38 सर्कल मधून डायरेक्ट हिट झालंच पाहिजे आणि अगदी तुम्ही एक्युरेट जर स्टंपच्या समोर असाल ना त्यावेळी हिट होणं साहजिक असतं, परंतु ते झालं नाही। गोटीने चुकला आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली। धोकेची धाव होती, एकेरी धावेच्या मदतीने 5 धावा होते, 5 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय। चौक ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजू शेठ देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। राजू शेठ देशमुख यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं। राजू शेठ देशमुख असतील म्हणजे त्या ठिकाणी सचिन बैलमारे देखील असतील, त्यांचं देखील आपण मनपूर्वक विजय आत्मोडे देखील या ठिकाणी असतील, ते सर्वांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। बॉलिंग ट्रॅक वरती नैनेश पवार पुन्हा एकदा परफ्यूम बॉल डिलिव्हरी केली, नाकाच्या समोरून कानामध्ये फुंकर टाकत चाललाय हा चेंडू। गिरीश का गाना सुनेगा क्या, आणि येईल डॉट बॉल। धाव फलक स्थिरेबल या ठिकाणी 5 या धावसंख्येवरती। गोलंदाजी अगदी अप्रतिम राहिली आहे नैनेश पवारचे, रंबी रेस का लंबा घोडा त्याला मानलं जातं। यावेळेस फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क जरूर झाला, परंतु पंचांचं लेग बाय स्वरूपात इशारा या ठिकाणी येतोय। आवाज आला होता, नक्कीच या ठिकाणी ग्राउंडला ब्रश झाली बॅट आणि तदनंतर आपण पाहतोय शरीराचा भेद घेणारा चेंडू। एक धाव मिळेल, एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 6 या धावसंख्येवरती। नैनेश पवार एक अनुभवी खेळाडू आहे, कित्येक मैदान त्याने गाजवली आहेत। वरोशेच्या मैदानावरती सगळ्यात लांब षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे। आजही आपण पाहतो जितक्या स्पर्धेला त्या स्पर्धेमध्ये जे कन्या शालेचं काम चालू आहे त्या शालेवरती कोणी षटकार मारला तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल, परंतु अजूनही कोणत्याही खेळाडूनं त्या कन्या शालेवरती षटकार मारला नाही, परंतु त्यापेक्षाही लांब षटकार मारण्याचा विक्रम नैनेश पवारने केलंय। टॅपिंग क्रिकेट एक धाव मिळते। मोक्ष मनीष त्या ठिकाणी होते, आम्हाला असं वाटलं की मोक्ष ओसवाल आहेत की काय। चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक, चौकार आणि षटकारांची हॅट्रिक कधी होत नाही, परंतु आपण पाहतोय की रवींद्र मसने यांच्याकडून खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। बॉलिंग ट्रॅक वरती नैनेश तयार, यावेळेस 6 टक्कर बॉल पूल केलं, बॉल जाईल
वन टप्पे अखेर फाईन लेग सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. रोहित पवार एक प्रोफेशनल गुणलेखक आमच्या समोर त्या ठिकाणी जॉईन झालेत. गेल्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झालं होतं, परंतु तदनंतर त्याच जखमेला अगदी सावरत ते पुन्हा एकदा असं वाटलं होतं की रोहित पवार पुन्हा एकदा स्कोरिंग करतील की नाही, परंतु ईश्वर राची त्यांना प्रचंड साथ राहिली, भगवंताची त्यांना प्रचंड साथ राहिली आणि तदनंतर पुन्हा एकदा रोहित पवार आमच्या कॉम्बॉक्समध्ये जॉईन झाले. आणि नक्कीच आमची देखील हीच अपेक्षा होती. गॉडकडे आम्ही तेच प्रे केलं होतं की रोहित पवार लवकरात लवकर बरे व्हावत, आणि ते लवकरात लवकर बरे झाले. आणि आमचे फार जवळचे मित्र आहेत रोहित, असे माझं आमचं नेहमीच चालतं. परंतु त्यांचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना, तो अगदी भयानक होता. जर तुमची त्यांची गाडी जर तुम्ही पाहिली असेल ना 1-1.5 महिन्यापूर्वी, तर असं वाटलं असेल की या गाडीमधलं कोणीच शिल्लक राहिलं नसेल, परंतु तुम्ही काहीतरी कमावलं असेल. भगवंताची कृपा तुमच्यावरती आहे, देवाची कृपा तुमच्यावरती आहे, आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की रोहित पवार पुन्हा एकदा आमच्या या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये स्कोरिंगसाठी जॉईन झालेत. रोहित पवार तुमचं देखील मोस्ट वेलकम आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल आणि हॅलो 10 पलक सेरावल ते 11 या धावसंख्येवरती. नक्कीच अजिंक्य आपण बघतोय कमलाकर बोराडे आणि अक्षय बोराडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक, आणि सचिनजी मते यांनी जर झेल टिपली तर कमलाकर बोराडे यांच्याकडून आणि अक्षय बोराडे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच अक्षय बोराडे आमचे जवळचे मित्र आहेत, त्याचबरोबरीनं कमलाकर शेठ बोराडे दोन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अक्षय बोराडे यांनी काही दिवसापूर्वी आमचे कॉल उचलले नव्हते, परंतु आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत असेल. चला मॅचकडे आपण या ठिकाणी बोलतोय. पहिला आला डॉट साहिल चौधरी, बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. जिगरबाज युवा खेळाडू, जिद्द चिकाटी या खेळाडूच्या नसानसात दळलेली आहे. RPL देखील खेळलेला हा खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅकवरती त्याला आपण पाहतोय. सज्ज असेल. डावकुऱ्याचा फलंदाज स्विच हिट केल्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु आतामधून चेंडू निसटला. थोडंसं त्या ठिकाणी आपण पाहतो वेधता आलं गोलंदाजी करत असताना साहिल चौधरीला, परंतु पुन्हा एकदा तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर करेल. नैनेश पवार त्या ठिकाणी येत आहेत सांगण्यासाठी. या अगोदर आपण एक बाईट पाहिली होती, त्या बाईटमध्ये खऱ्या अर्थानं सांगितलं होतं रिवॉल मात्रे त्या ठिकाणी होते, आणि त्याच बाईटमध्ये सांगितलं होतं की इको सोलंकी ज्या ज्यावेळी सांगायला येतात ना त्या त्यावेळी ते उगाच मास्टर माइंड त्यांना आपण बोलत नाही, तसं नैनेश पवार सांगायला आलेत. आणि नक्कीच या चेंडूवरती काय होईल हे सांगणं कठीण. चला स्पीडअप घ्या थोडं. चौक टीम बोलत या यावेळेस फटका बसला हवेमध्ये. नैनेश पवारचं कान मंत्र सक्सेस ठरला असेल, परंतु क्षेत्ररक्षकांनी त्याच्यावरती पाणी फेडलं. धावा मिळतील या चेंडूवरती एकूणच 2, आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. आजच्या या लॉस मध्ये आपण पाहतोय हतनोली, अमन 11, खालची गोपोली, होराले, शिवशक्ती जांभिवली. हतनोली टीमनं पहिली मॅच जिंकलेली आहे, होराले टीमनं पहिली मॅच जिंकलेली आहे. प्रथमेश धामोते आणि अंबिका चौक या 2 संघादरम्यान चालू असणारं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला ड्रॉप आणि फलंदाजाला दिलेलं जीवनदान. डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरसत होता.
ज्यानं एक चौकार ठोकलाय, दुहेरी धाव देखील घेतली आहे, परंतु त्याच फलंदाजाला दिलेले जीवनदान आपण या ठिकाणी पाहिलंय. धाव मिळेल केवळ एक, परंतु एका धावेला इथे महत्व नसेल, त्यापेक्षाही मी म्हणेन की सोडलेला झेल या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाईल ते अंबिका चौक टीमला. आयुष्य नक्कीच खूप छान आहे, नेहमीच तुम्ही हसत राहिलं पाहिजे, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय की रडावं लागेल का. चौक टीमला परेशला जीवनदान त्या ठिकाणी दिलंय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न, दोस्तीत कुस्ती होईल का, परंतु तसं नाही. कॉलिंग फार चांगलं राहिलं. यस नो वेट या 3 शब्दांना स्थान दिल्यानंतर विकेट बचावली. पॉपिंग क्रीज वरती दोन्ही फलंदाज सुखरूप. कोणतीही धाव, एकच धाव मिळेल आणि तदनंतर कोणतीही धाव मिळणार नाहीये आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. अंबिका चौक टीमला आम्ही खरंच खूप वर्षापासून जाणतोय. कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं विजयी संपादित केलेत, परंतु या मॅचमध्ये त्यांना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. धामावते संघ देखील तितक्यात दर्जेचा आहे. हा चेंडू चांगला, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचानं दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. आता 17 वरती खतरा कोणत्या टीमला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट होईल, त्यातील मात्र शंका नाही. मॅच चांगली होईल, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती साहिल्स तयार आहे. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी, फिंगर रोल केले साहिलने या चेंडूवरती. चेंडू पडला, त्यानंतर थोडंसं हलकंसं वलन घेतलं आणि फलंदाज डावकुऱ्याचा परेश दलवीला खेळणं या चेंडूला थोडंसं कठीण झालं. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आले एकूण 7 धावा. 7 आणि 11च्या बरोबरीनं 6च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 17 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साहिलची या ठिकाणी राहिलेली आहे. चला थोडं स्पीडअप घ्या चौक टीम. उत्कर्ष मते सचिन दादा थोडं सांगा, स्पीडअप घ्या प्लीज. समीर भोईर यांनी कमबॅक केलं, परंतु त्या ठिकाणी झेल त्याने ड्रॉप केला. या अपेक्षा नसेल चौक टीमच्या माध्यमातून. नैनेश पवार यांचे सुपूत 12th मॅन आलेत. जतीन पवार यांचं देखील आपण करूया मोस्ट वेलकम. नैनेश पवार जेव्हा अगदी त्यांच्या फॉर्मात होते ना, त्यावेळी अक्षरशः अगदी प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत. इथूनच नाही, पुण्यापासून, ठाण्यापासून, भिवंडीपासून, कर्जत, पनवेल, पेन या तालुक्यात त्यांनी आपल्या खालापूर या तालुक्यात त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा डंका पेटवला होता त्या ठिकाणी. परंतु जसं त्यांना दुखापत झाली ना, तसं थोडंसं बॅकफूटवरती येताना आपण नैनेश पवार यांना पाहिलंय. परंतु जतीन त्यांचे सुपूत पाहतायत की आपल्या पप्पांनी काय मैदानाच्या आतमध्ये केलंय. बोला ते यार. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज समीर भोईर. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. ओल्ड इज गोल्ड. आणि तिसऱ्या षटकासाठी थेट समीर भोईर यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. रमानगड पाटील या ठिकाणी येत आहेत. रुचिता बियर शॉपचे प्रोप्रायटर रमाकांत ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पाटील आणि ठोंबरे एकच आहेत ते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. एकदा मिळेल सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचल ते 18 या धावसंख्येवरती. रमाकांत पाटील आणि आमचं फार जवळचं नातं आहे आणि जरूर त्यांचं या ठिकाणी झालंय आगमन. त्यांचं आम्ही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिकमय स्वागत. तुळशीरामजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावरती बसलेत. या स्पर्धेला एन्जॉय करतायत. एक ग्रेट ऑर्गनायझर म्हणून आपण त्यांना पाहतोय. त्यांच्या स्पर्धेला त्याने
त्यांच्या सुपुत्रानं तन्मय पाटील आम्हाला आमंत्रित केलं होतं, पण काही कारणास्तवी मॅच असल्याच्या कारणानं आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये येऊ शकलो नाही. आणि समीर भोईरनं केलेलं कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर आला डॉट बॉल. मॅचमध्ये आपण पाहतो ना की उत्साह राहिला नाही. षटकार चौकार आले पाहिजेत. तुळशीरामजी पाटील सर आपण पाहिलं तर मॅचमध्ये रंगत आली पाहिजे. मोठमोठे फटके आले तर पंचांचा त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय आणि फलंदाज धावची स्वरूपात त्या ठिकाणी बाद असेल. डीजे आम्हाला सांगतात अभि बोरकर हे सांगतायत की जर समीर भोईर यांनी जर लगातारच्या 3 विकेट घेतल्या तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पैशाचे उधलन आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु बक्षिसं पटकावली पाहिजेत. फ्रीडचा बॉल यावेळेस टॅपिंग क्रिकेट. समीर भोईरचं गुड कमबॅक या ठिकाणी आपण पाहिले. लगातारचे 2 चेंडू त्यांना एक चेंडू त्यांना डॉट टाकला होता. पहिल्या चेंडूवरती आली होती सिंगल, परंतु तदनंतर आला नो बॉल. रनआउट स्वरूपात त्यांनी फलंदाजाला बाद देखील केलं, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी येतं डॉट बॉल. रोहित पवार यांचं भागीत आजच्या रात्रीमध्ये खरं ठरेल की नाही हे आपण पाहणार आहोत. परंतु यावेळेस शॉर्ट टर्म पुलचा फटका, बॉलला ढकललंय लॉंग 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 वे, सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. हॅलो, हा नक्कीच आपण बघतोय अजिंक्य बक्षी यांची खैरात. कमलाकर बोराडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की उत्कर्ष मते यांनी जर झेल टिपली ना तर प्रत्येक झेलसाठी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं म्हणजे अक्षय बोराडेकडून 500 आणि कमलाकर बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना मिळेल आणि उत्कर्ष मते झेल टिपतीलच असा विश्वास आम्हाला देखील आहे. या ठिकाणी सनी गाडगे आमचे जवळचे मित्र या ठिकाणी येत आहेत. मोरबे टीमचे स्ट्रायकर गोलंदाज त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कमलाकर बोराडे आणि अक्षय बोराडे निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यांची निष्ठा ते या ठिकाणी जपत आहेत, कारण की उत्कर्ष मते हे देखील एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक ते या ठिकाणी लावत आहेत. कमलाकर बोराडे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अक्षय बोराडे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. बॉल तयार, लो फुल टॉस, हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, एक धाव कंप्लीट. एका धाबेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते भूषण माली. या अगोदर चुकी झाली होती भूषण मालीकडून, परंतु त्याच्यावरती दुरुस्ती त्यांनी केली. या चेंडूला त्यांना अडवलं, उचलणार फेकण्यात तत्पूर्वी मिळेल एकच सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं 26 धावा धाव पलकावरती आहेत. यावेळेस चांगल्या चेंडूची पैकी चेंडू पडला गुड लेंथ वरती, खालच्या बाजूवरती राहिला. एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू येईल डॉट बॉल आणि धाव पलक स्थिरावेल ते 26 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावा धाव पलकावरती आहेत. नक्कीच लकी ड्रॉ साठी आपण या ठिकाणी कुपन ठेवल्यात आणि आता इथून पुढे या कुपनची प्राइस असेल ती 50 रुपये. ज्या ज्या लकी प्रेक्षकाला या कुपन घ्यायचे असतील तर नक्कीच इथे येऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन त्या कुपन तुम्ही पाडू शकता, कुपन तुम्ही घेऊ शकता. आणि लकी विजेत्यासाठी असेल ते इलेक्ट्रिक स्कूटी, त्याचबरोबरीनं स्मार्टफोन आणि वॉशिंग मशीन या ठिकाणी देण्यात येईल दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. हा नक्कीच आपण समीर राणे साहेबांना आपण विनंती करू की आपण मुख्य मंचावरती यावं. चंदू राणे यांचे मोठे बंधू समीर राणे आमचे समालोचक आमच्याकडे बघत होते, थोडेसे ते समर्पक पडले. त्यांना असं वाटलं की आम्हाला बोलवलं की काय वरती
आम्ही समीर राणे साहेबांना आपण विनंती करतोय की मुख्य मंचावरती यावं. नक्कीच समीर राणे संघाचे कॅप्टन आहेत आणि सातत्यपूर्वक कित्येक वर्ष आपण पाहिलं समीर राणे यांना कॅप्टन्सी करत असताना. माझे तर मी म्हणेन की हाफ चड्डीवरती मी असेन तेव्हापासून समीर राणे संघाची कॅप्टन्सी करतायत. त्यावेळी आम्ही पोंजे या ठिकाणी त्यांची मॅच पाहायला गेलो होतो सायकल घेऊन. मोरबे आणि त्यांच्या विरोधात काहीतरी एक टीम होती ते आठवत नाही आम्हाला आज, परंतु त्यावेळी शुभम निकालजे त्या टीमचा हिस्सा होता. शुभम छोटा होता तेव्हापासून ते आत्तापर्यंत शुभम त्यांचा टीमचा हिस्सा आहे. सुशांत वावरले टीमचा, तो वावरले टीममधून त्या लॉसमध्ये खेळत असताना आम्ही त्या ठिकाणी पाहिलं होतं. सुशांत सावंत त्या टीमचा हिस्सा होता वावरले टीमचा. आणि नक्कीच असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांना आम्ही पूर्वीपासून पाहिलं. बोलते यार बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो या ठिकाणी मनोज भोईर, या ठिकाणी सचिनदादा मते यांचे सुपुत्र देखील स्वराज मते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. ते मॅच देखील पाहतात आणि लाईव्ह देखील मोबाईलवरती पाहतात कारण की त्यांना नेटची कमी नाहीच आहे. यावेळेस शॉर्ट टर्म पुलचा हा फटका, बॉल जाईल डीप मिडविकेट सीमारेषा पलीकडे आणि नक्कीच रोहित शर्माची आठवण करून दिली या फटक्यानं. सीमारेषा पार, बॉर्डरलाईनच्या बाहेर, सिक्सर. विभाग प्रमुख चषकामध्ये आपण पाहिलं होतं या चौक टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं होतं की एकतर्फी जांगिवली संघ त्या स्पर्धेमध्ये जिंकेल, परंतु तसं नाही. चौक टीम, आम्ही नेहमीच उल्लेख करतो, उत्कर्ष मते यांना माहिती असेल, नेहमीच आम्ही उल्लेख करतो की चांगल्या चांगल्या टीमला पराभूत करणारी ही चौक टीम आहे. आणि कधी कधी जी टीम त्यांना हरवण्यालायक देखील नसते आणि ती टीम त्यांना हरवते, परंतु चांगल्या चांगल्या टीमला, म्हणजे रायगड जिल्ह्यातील नामांकित टीम जरी चौक टीमच्या आगेच तुम्ही लावली ना तरी त्या टीमला हरवण्याची ताकद, ती गुणवत्ता या चौक टीमकडे आहे. यावेळेस नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी खऱ्या अर्थानं बोट आकाशाकडे गेलं. लेग बिफोर द विकेट, LBW स्वरूपात फलंदाज बाद. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की चौक विभाग प्रीमियर लीग मध्ये 35 ते 36 गाव किंवा 40 गाव खेळत असतील, परंतु नक्कीच आपण पाहतो ना की पहिला संघ होता अंबिका चौक संघ, जो उरण पनवेल या विभागामध्ये खेळत असताना तदनंतर आत्नोले टीमला आपण पाहिलं. आणि पहिली बाईक नैनेश पवारने घेतली होती, पहिली 4 व्हीलर कार नरेश टोंबरेने घेतले होते चिर्लेच्या मैदानावरती. परंतु यावेळेस लाजवाब फटका, आक्रमकता दाखवली फलंदाजांनी, ठोकलाय लाजवाब विलोभनीय सिक्सर. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला आला षटकार, तदनंतर आली विकेट, पुन्हा एकदा आला षटकार आणि ताबडतोड बल्लेबाजी, म्हणजे नवनाथच्या बॅट मधून आलेली ही फटकेबाजी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्प्या अखेर, सीमा पार, 4 चौकात. चौकार आणि चौकाराच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचलते 43 या धावसंख्येवरती. कोण बोलतो या मैदानावरती धावा होत नाही? 70 70 80 80 धावसंख्येचा पाठलाग होताना आम्ही याच मैदानावरती पाहिलंय.
एक मॅच जरूर आम्ही उल्लेख करू. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. बॉल जाईल गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसळली जाते ना तसं या फटक्याला ठोकलं. नवनाथ नातांचा नाथ ठोकतोय या बॉलवरती. लगातारचा दुसरा चौकार. वहां से मास को मत जगाव नाही तो मास तुफान उठा देगाने हा तुफान उठवलाय. फलंदाज नवनाथ कराळे हरल या फलंदाजानं एक एक षटकार टोकलाय. जबरदस्त 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्याने एकूणच 10 फलकावरती धावा आहेत त्या 47 आणि 24 बॉलमध्ये 48 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं. चला चौक टीम मैदान सोडायचं आहे. 48 धावसंख्येचं पाठलाग इथून पुढे तुम्हाला करायचं आहे. परंतु रोहित असं म्हटलं जाताना लहानपणापासून तुम्ही आम्ही किंवा आत्ताच्या पिढीला आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. ससा आणि कासवाची शर्यत आपण पाहिली होती. सुरुवातीला ससा अगदी पुढे होता परंतु तदनंतर जो कासवानं गती घेतली ससा झोपला आणि तसंच चौक टीमच्या माध्यमातून आपण आता पाहिलं. सुरुवातीला चौक टीम अगदी पुढे होती परंतु तदनंतर कासवाच्या गतीनं हळूहळू का होईना धावसंख्येत भर घातलं आणि जे धावसंख्येचं उच्चांक गाठलं ना या मॅच मध्ये दामोदर टीमनं जाऊन पोहोचली ते एकूणच 47 या धावसंख्येवरती आणि 48चं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. डोंगराच्या यासरे आणि त्यांच्या विरोधात मोरबे टीम जीवन 11 मोरबे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी तातडीने यावं. नक्कीच 48 धावसंख्येचा पाठलाग रमाकांत ठोंबरे यांच्या शुभाशय. नक्कीच भाई नक्कीच रमाकांतबाई ठोंबरे यांच्या शुभाशय आपण या 2 संघादरम्यान टॉस नक्कीच करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन धीरज लगेच तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. त्याचबरोबरीनं डोंगराचे आई आसरे दोन्ही टीमचे कॅप्टन कोणाचा संघ आहे? आतिशचा संघ आहे का? चला या आतिश टॉस करण्यासाठी आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन. परंतु जशी मॅचला होईल सुरुवात मॅच मध्ये होईल मजा तसा आपण ऐकूया समीर राणे यांचा आवाज. सत्तेचाळीस धावा झाल्यात अजिंक्य भोर सांगतात. रोहित पवार आणि 48 धावांचं माफक आव्हान ठेवलंय चौक टीम सोबत. सलामीची जोडी गेले मैदानाच्या आतमध्ये जिथे नैनेश पवार आणि साहिल चौधरी. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 30 हे षटक असणारे अगदी 9 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणि 2 खेळाडू बाहेर. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न उंच गेलाय खरा परंतु विकेट सोडले की मॅच सोडले. नैनेश पवार सारखा भेदक आणि आक्रमक अष्टपैलू खेळाडूची कॅच पहिल्या चेंडूवर सोडले. आपण पाहिलं ना आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो या टेनिस क्रिकेटमध्ये असो अगदी तुम्हाला मॅच जिंकायची असेल ना तर फिल्डिंग महत्त्वाची आहे आणि कॅच सोडले की मॅच अगदी मोठा असा गळा लागला असता आणि फलंदाज बाद झाला असता नैनेश पवार. स्ट्राईक रुटेड झाले अगदी स्ट्राईक एंडला गेलाय तो फलंदाज साहिल चौधरी. चांगली मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त शृंखला पाहायला मिळते. मैत्री चषकाची तिसरी रजनी पाहायला मिळते. तिसरी रात्र पाहायला मिळते. चौक अंबिका आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये धामोते.
हा जबरदस्त फटका सरळ झाडलाय काऊ कॉर्नर मध्ये मिड विकेटच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. गावचे यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. मोरवे गावामधले एक जबरदस्त व्यक्ती म्हणून नावलौकिक आहे. अगदी महेश बालदींचे खड्डे समर्थक म्हणून त्यांचं नावलौकिक सातत्यानं चौक पंचकृषीमध्ये घेतलं जातं आणि त्यांना विनंती करेल की त्यांनी मैत्री ट्रॉफीच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आणि व्यासपीठावर असं नसतं व्हायचं. हा चेंडू लॉंगॉनला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. तत्पूर्वी मी समीरजी राणे आणि चंद्रकांतजी राणे या दोन्ही बंधूंना व्यासपीठावर येण्याचे असं नसतं करण्यासाठी बोलवत आहे मैत्री ट्रॉफीमध्ये आणि दीपक दादा पाटील यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी मोरबे टीमचे सगळे खेळाडू आलेत. प्रथमेश राणे सारखा धडाडीचा फलंदाज अजिंक्यवड मोरबे टीमच्या भात्यामध्ये आहे. परंतु जरतरचं क्रिकेट आहे. हा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. मेन पंच अविनाश पारंगे सरांचा 4 धावेंचा इशारा. यांचा 4 धावेंचा इशारा आणि 4च्या बरोबरीनं रोहित पवार सांगता धावा फलकार धावा आहेत 12 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. नितीन विरले अगदी धावा जमवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या चौक टीमला. 48 धावा करायच्या आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू सलामीमध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. नैनेश पवार आणि त्याच्या बरोबरीनं साहिल चौधरी. हा चेंडू अपील होतीये परंतु जबरदस्त फेकी गोलंदाजाची. निर्धाव चेंडूची फेकी नैनेश पवारला काही समजण्यात आलेलं नाही हा चेंडू आणि यष्टीच्या बाजूने गेलेला चेंडू सरळ हातामध्ये विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज आहे. जबरदस्त गोलंदाज धामोसे टीमची. हा चेंडू जसा फेकला तसा गोळीच्या वेगानं मारला. नैनेश पवारची खास येते आणि सुवर्ण संधी देतोय डीजे साडी. बघा नैनेश पवार हा अजिंक्य बहुड सांगतात की लहानापासून आवडता खेळाडू पण नैनेश पवार हा चौक पंचकृषीमध्ये सगळ्यांचाच आवडता खेळाडू आहे. अजिंक्य बहुडचा तर आहे. नैनेश पवारला दुखापत झाली होती खरी परंतु तसं जर विचार करायचा झाला ना तर एक हुकुमाचा एक्का म्हणून तो चौक पंचकृषीमध्ये गणला जाणारा खेळाडू. संबंध रायगडमध्ये पण त्याचं नाव आहे परंतु थोडा इंजर्ड झाल्यामुळे थोडासा बाहेर राहिला क्रिकेट पासून आणि त्यानंतर केलेली त्यांना ही आगेकूच पाहायला मिळते. जसा आमचा रोहित पवार आमच्या पंपाच्या समोर ॲक्सिडेंट झाला होता ना परंतु ती गाडी गेली परत त्यांनी नवीन गाडी घेतली. एक माणसाची चैनीच्या वस्तू पाहिजेत आणि त्या अनुषंगानं का होईना मगाशी अजिंक्य म्हणाला की रोहित पवारला नवीन जीवनदान मिळालं आहे. काहीतरी पुण्याई केली असेल त्यानं देवाची आणि त्याला हे जीवनदान मिळालं आहे. त्याचं देखील स्वागत करूया मैत्री ट्रॉफीमध्ये आणि गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच कमलाकर बोराडे आणि अक्षय बोराडे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी दोघांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अक्षय बोराडे आणि कमलाकर बोराडे साहेबांकडून आपण बघतोय नैनेश पवार आणि साहिल चौधरी या 2 फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा तिकडे ना वावरलेला टुर्नामेंट झाला पप्पू दादांची विचारी कॉमेंटेटरला पैसे. मी पहिल्या दिवशी बोलवतो अनिल पिंगले साहेबांना की ते कॉमेंटेटरला पण पैसे दिले जातात. अनिल पिंगलेने आम्हाला लगेच 500 रुपये दिले होते. 1.25 लाख भेटले त्या दिवशी ना. मला ते टिके कुरंगळेने झेल पकडला होता आणि इथं मी कॉमेंट्री करत होतो तेव्हा पण पैसे लागले होते. कॉमेंटेटरला 1.25 लाख रुपये भेटलेले. बघा काय मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 आणि अजूनही 18 चेंडूमध्ये पाहिजेत अगदी 30 धावा. चांगलं क्रिकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज साहिल चौधरीचा परंतु हा डॉट आलाय. डॉट एक धाव आले लेग बाईच्या स्वरूपात का होईना. इथे एका धावेंचा आगेकूच पाहायला मिळते अंबिका चौक टीमची. धामोसे टीम अगदी जबरदस्त टीम आहे. प्रति या धामोसे टीमचे जे गोलंदाज आहेत ना अजिंक्य अगदी ईर्षेचे गोलंदाज आहेत. बघा रोहित सोनवणेने जर झेल घेतला ना तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रवींद्र मसने म्हणजे आमचे आसरे गावचे
बंबा ज्या नावानं ओळखलं जातात. जबरदस्त ऑर्गनायझर आहे. डेच्या टुर्नामेंट त्यांच्या अनुषंगाने केल्या होत्या. मी डेची टुर्नामेंट केली होती रवींद्र मसनेंची. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जिथे 18 चेंडूमध्ये करायचे आहेत अगदी 29 धावा. हा चेंडू मी म्हणालो होतो धामोसे टीमची जी गोलंदाजी आहे ना, अचूक टप्पा आणि अचूक लाईनवर टाकणारे गोलंदाज आहे. प्रत्येक गोलंदाज धामोसे टीमचा अगदी नैनेश पवार आणि साहिल चौधरीला ईर्षेने खेळावा लागेल. त्या ईर्षेने खेळावं लागेल असे गोलंदाज त्या टीमचे आहेत. आणि या टीमला जर हरवायचं असेल ना तर या सलामीच्या जोडीनं आगेकूच करायला हवी अंबिका चौक संघाच्या. हा चेंडू नैनेश पवार कुठे कमी पडणार आहे आणि हा आला बॅकवर्ड रिदम मध्ये एक जबरदस्त लांबच लांब षटकार. सुवर्ण संधी जाऊ देऊया ठोक धाव्यांची गरज असणार आहे. धावा फलकावर धावा जमल्यात अंबिका चौक संघानं 25 धावा. बघा नैनेश पवारची जर झेल पकडला असता धामोसे टीमनं तर काय मॅच झाली असती. इथे साहिल चौधरी त्याच्या बरोबरीनं खेळतात. अजूनही मी म्हणेन फलंदाज त्यांच्या भात्यामध्ये आहेत, त्यांच्या स्क्वॉडमध्ये आहेत. सचिन मते असेल, उत्कर्ष मते असतील, चांगले चांगले फलंदाज चौक टीमच्या भात्यामध्ये आहेत. परंतु इथे मॅच बदललेली आहे. इथे 25 धावा लागल्यात. अंबिका चौकच्या धावा फलकावर येणारे चेंडू असणार आहेत अगदी 15 आणि जिंकण्यासाठी मात्र 23 धाव्यांची गरज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक एक चेंडू अगदी पारखून खेळावा लागेल फलंदाजांना. काय गोलंदाजी आहे धामोसे टीम. मी कॉमेंट्रीला होतो अजिंक्य आणि तिथे पण अशीच गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजीच्या जीवावर अगदी सामने बरेच जिंकवले त्या धामोसे टीमनं. मी नाणेफेकीचा कोल करण्यासाठी जीवन 11 मोरबी संघाच्या कर्णधाराला आणि त्यांच्या बरोबरीनं असणार आहे ती टीम मी म्हणेन यावेळेस डोंगराची आई असरे या दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की टच बॉक्स मध्ये यायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी तू मै फलंदाजाचा कॉर्डिनेशन चुकला की काय अजिंक्य भोड. परंतु एक धाव काढली आणि एका धावेनिशी धाव फलक वाढतंय. धाव फलकार धावा जमल्या गेल्यात 26 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथं छत्रपतींची जयंती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये 3 वेळा साजरी केली जाते. छत्रपतींच्या राज्यामध्ये गनिमी काव्यानं लपून छपून मारा केला जात होता. इथे चौक आणि धामोसे टीम सामने सामने लढतात. धामोसे टीम सामने सामने लढतात. इथे प्रतिस्पर्धी संघांना धावा जमाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या अंबिका चौक टीमला. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. काऊ रिदम मध्ये झेल पकडणार का, परंतु झेल सुटला आहे. तू मै आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं अपील होत आहे. परंतु हा थर्ड अंपायर दिला आहे पंचाने. मी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कोण असतील त्यांनी विनंती करावी की बघायचं आहे. तिसरे पंच कल्पेशजी जाधव यांना विनंती करेन की त्यांनी थर्ड अंपायरची भूमिका निभवायची आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये येते. रन इन बिटवीन द विकेट खरं तर या चेंडूवर चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक तेवढा चपल होता. एक स्टार खेळाडू म्हणून नावलौकिक आहे अगदी थर्ड अंपायर आहेत ते. धामोते आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी अंबिका चौक. मी जीवन 11 मोरबी टीमच्या कर्णधाराला विनंती करेन. नॉट आउट. रन कंप्लीट आहे. रोहित पवार सांगतात ती धावा फलकार धावा जमल्या गेल्या 28 धावा. बघा अनिकेतजी निकम आणि उपसरपंच आणि त्यानंतर पंकज यांच्या शुभेच्छा आल्यात मोरबी टीमला. अजूनही मॅच चालू नाही परंतु मोरबी टीमला शुभेच्छांचा वर्षाव झालाय. संदेशजी राणे यांचे परम मित्र त्यांचं देखील स्वागत करूया. आणि वया मैदानाच्या आतमध्ये जिथे मी मोरबी टीमचा कर्णधार धीरज राणेला विनंती करेन की नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. प्रथमेश राणे आलाय. जीवन 11 मोरबी टीमचा कर्णधार प्रथमेश राणे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून चौक पंचकृषीमध्ये त्याचं नाव अग्रक्रमांकाने सातत्याने घेतलं जातंय. मी आसरे वाडी टीमच्या कर्णधाराला विनंती करेन की त्यानं नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मॅच कडे वळतोय जिथे धावा पाहिजेत
अगदी मी म्हणे तिसरं षटक प्रगतीपथावर लागलंय. परेश दैवी 12 चेंडूमध्ये 20 धावा. अंबिका चौकचे फलंदाज ऑन आहेत. हा चेंडू डाव्या हातानं फेकलाय. नैनेश पवारची भेदक फलंदाजी आणि हा लंगा प्रीतम मध्ये आलेला एक जबरदस्त षटकार. या 6 धावेनं अंबिका चौक संघाच्या धावा फलकाला आकार आला आणि धावा फलकावर धावा जमल्या गेल्या 34 धावा. चांगलं क्रिकेट. येणारे चेंडू 11 आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धाव्यांची गरज. मी विनंती करेन आदरणीय रमाकांतजी यांना की त्यांनी या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करायचा आहे. प्रथमेश राणे आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी प्रतिस्पर्धी लढत करेल आसरे टीम. आतिश डुकरे. आतिश डुकरेचं नाव आहे चौक पंचकृषीमध्ये. नाणेफेक होतीये. अगदी जबरदस्त ठसन पाहायला मिळेल. जीवन 11 मोरबे टीमनं टॉस जिंकलाय. कर्णधार प्रथमेश राणेला विनंती करेन की आपल्या निर्णयाची अंमलबजावणी ही ओव्हर झाले नंतर लगेच करायची आहे. रोहित राणे आमच्या चौक विभागातले एक उत्कृष्ट समालोचक आहे. रोहित राणेला विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. मोरबे टीमचा एक जबरदस्त नवोदित समालोचक म्हणून नावारूपाला आलेला रोहित राणे याला देखील विनंती करेन की त्याने व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. मोरबे टीमचा विचार करायचा झाला तर सनी घाडगे सारखा एक हुकुमाचा एक्का म्हणून गोलंदाज ओपनिंग करेल, परंतु त्याच्या बरोबरीनं धीरज राणे सज्ज आहे. बघा मामुनकर काका आमचे प्रमोदजी मामुनकर मोरबे टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या समीर राणे मंगेश राणे यांचे जवळचे फार मित्र आणि त्यांचं देखील आपण मैत्री ट्रॉफी 2026 मध्ये शब्द सुमनांना आणि मनाच्या अंतकरणापासून स्वागत करूया. जिथे मॅच ऑन आहे आणि हा चेंडू साहिल चौधरीने धाडलाय अगदी मिड विकेटच्या वरून डोक्याच्या वरून. 6 धावेंसाठी षटकार आणि धावा फलकाला आता आकार आलाय. धावा फलकावर धावा जमल्या गेल्या. 41 येणारे चेंडू असणार आहेत 9 आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धाव्यांची गरज. अंबिका चौक सचिनजी मते अगदी खुश असतील. अगदी बघा स्वप्नीलजी गोपकर ड्रेस कोड घालून आले तर आसरे टीमच्या वतीनं खेळायला आणि आता आसरेवाडी टीम इथे आगेकूच करणार मैदानाच्या आतमध्ये. डोंगरची आई आसरे आणि जीवन 11 मोरबे प्रतिस्पर्धी लढत पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट आलाय. बघूया समीकरण बदललंय. येणारे चेंडू असणार आहेत आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच ऑन आहे, परंतु तिथे नैनेश पवार आणि साहिल चौधरी सारखे विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका हाती सामना झुकवलाय फलंदाजांनी. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे अविनाश पालांडे सर व्हायतायत. स्वेरचा इशारा आहे आणि अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळाला. एका धावेच्या बरोबरीनं का होईना अंबिका चौक संघ पोहोचतोय तो अगदी मी म्हणेन 42 या संख्येवर. समीकरण बदललं. येणारे चेंडू असणार आहेत 8 आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धाव्यांची गरज. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. इथे समीकरण बदलले. येणारे चेंडू असणार आहेत आता 7 आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धाव्यांची गरज. 7 चेंडू 6 धाव्यांची गरज. धामोसे टीमची काय गोलंदाज आहे. मी मागाशी म्हटलं होतं नैनेश पवारची जर विकेट गेली असती ना तर मॅच टफ झाली असती, परंतु साहिल चौधरी जसाच्या तसा उभा आहे. हा चेंडू जबरदस्त फटका सरळ मिड विकेट लॉंगॉन सीमेरेषे जवळ झेल पकडलाय. शेवटच्या चेंडू पर्यंत षटकापर्यंत मॅच गेले. अगदी येणारे 6 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी आता 6 धाव्यांची गरज. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आत प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. जसा 36व्या विभागामधला जांभिवली आणि होराला यांच्या प्रतिस्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. पहिल्या दिवशी 6 चेंडूवर 6 धावा पाहिजे होत्या त्या नावंडे टीमला आणि त्यांच्या प्रतिस्पर्धेविरोधामध्ये खेळत होती करचुंडे टीम. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. 6 धावा तिथे 6 धावा आणि 6 चेंडूवर 6 धावा करायच्या होत्या नावंडे टीमला. आदेशनं हाडपनं ती मॅच जिंकवली होती आणि यावेळेस टॉप 6 मध्ये पहिल्या दिवशी मजल मारली ती नामंडे टीमने. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 6 चेंडू 6 धावा. अजूनही कोणी जिंकलेलं नाही. नैनेश पवार क्रीजवर उभा आहे, परंतु नैनेश पवार एक हार्ड हिटर. जर विकेट घेतली
तर सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज भोईर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज भोईर, अंबिका चौक. स्पीडअप घ्यायचा आहे, वेल जास्त होत आहे मॅचला. अगदी यानंतरचे सामने खेळवायचे आहेत. जीवन इलेव्हन मोरवे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळ डोंगरची आई आसरे. पहिला चेंडू, गोलंदाज तयार आहे. कल्पेश जाधव, राईट आर्म, राऊंड विकेट. जबरदस्त मॅच बघा. फॉलो थ्रू मध्ये थोडीशी जम्पलिंग होते. कधी कधी गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पाहिलं जातं की गोलंदाजाचा रनअप घेताना थोडासा आवाक्याच्या बाहेर जातं आणि बॉल चेंडूच्या हातामधून सुटतो. हे क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडल्या जातात. हा चेंडू नैनेश पवारनं भेदून टाकलाय सीमेरेषेच्या बाहेर. झेल सुटला होता आणि त्याचा फायदा नैनेश पवारने पुरेपूर घेतला. 6 धावेनं अंबिका चौक संघ जिंकलाय, नाणेफेक जिंकला. या दोन्ही टीमचं मनपूर्वक स्वागत करूया. जिथे मॅन ऑफ द मॅच साठी बोलूया आपण नैनेश पवारला, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. अगदी 31 धावा केल्या त्यानं 11 चेंडूमध्ये. बहारदार खेळी करणारा हा चौक पंचकृषी मधला आणि अंबिका चौक संघाचा अष्टपैलू आणि एक हार्ड हिटर फलंदाज. मी विनंती करेन की त्याने नाणेफेक त्यानं आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर सामना होणार आहे डोंगरची आई आसरे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये जीवन इलेव्हन मोरवे. मोरवे टीमनी नाणेफेक जिंकलाय. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. काय मॅच झाला अजिंक्यभर. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये होऊन होता. परंतु नैनेश पवारचा जर जो पहिला झेल पकडला असताना तर मॅच थोडीशी टफ झाली असती. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली होती खरी. बघा आता यानंतर जे होणारे सामने आहेत ना, प्रति